चला ना कुठं? दीदीला कपडे आणू ना. कशाचे? शाळेचे. शाळेचे कपडे आणायचे दीदीला? हा. कावा उराली शाळा चालू? आता 30 तारखेला होणार आहे. बरं मग चला घेऊन येऊ. हा त्रिशा चालायचं मग कपडे घ्यायला. हा बर मग तुला पण शाळेचे ड्रेस घेऊ. हा आता सध्या आपण काय करू म्हणलं, त्रिशा दीदीला घेऊन येऊ. हा चालायचं दीदी. तुला माहिती आहे का शाळेचा ड्रेस कोणचा आहे? तर कोणचा आहे? व्हाईट कलरचा आणि चॉकलेट कलरचा नाही बघा, जे खाकी कलरचा आहे ना. खाकी कलर आहे ना, तेच तर म्हणलं चॉकलेट कुठून आला आता इथं नेमकंच. तर आता काय झालं माहिती का, आज मी लवकर आलो कामावरून. तर त्रिशाचं म्हणणं आहे पप्पा चला आता आपल्याला तिला शाळेचे ड्रेस घ्यायचे. तर चला आता आम्ही चाललो तिला शाळेचे ड्रेस आणण्यासाठी. हां आता हो 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 चल आता तू पण येतो ना. चल आता कांचन चाल ना रेडी. हां झाली का? चल मग आता जाऊन येतो आम्ही पटकन त्रिशाला शाळेचे ड्रेस घेऊ. आता चाबी गिबी घेतली आम्ही सर्व. ए कांचन माझी चप्पल घे माझी. चला किती दिवसाचे आणायचे होते ते ड्रेस, तर आणणं नाही झाले. आवळा चालायचं. कशा आणू आई? हा बर आंबे आणायचे का? बर घेऊन येऊ 1 किलो आंबे. हा तू ड्रेसच्या बाहेर काय म्हणत होती? त्रिशाच्या ड्रेसच्या बाहेर काही नाही ना. बर ठीक आहे मग चला. आता मी तर जे ना गाडी घेऊन चाललो. आईचं म्हणणं होतं येता येता गावातून आंबे पण घेऊन ये संध्याकाळसाठी आणि त्रिशाचा ड्रेस पण घेऊन ये. आईला सांगितलं ठीक आहे. मग मी माझं म्हणणं आहे त्याला रेडीमेड घेऊ की फाडून घेऊ काय माहीत. आता पहिले पाहून घेतो. रेडीमेड पण पाहतो आणि फाडून घ्यायचं पण पाहून घेतो की आपलं बजेट किती लोक जातं काय जातं. पहिले मी त्रिशाला विचारतो. ए त्रिशा इकडे. त्रिशाला विचारतो. हां हां त्रिशा तुला कोणचे ड्रेस आणू बाळा सांग मला. म्हणजे रेडीमेड घ्यायचं का फाडून घ्यायचं? रेडीमेड नाही घ्यायचं का? काहून ना. बर चला मग आता आपण तिला तिचं म्हणणे फाडूनच घ्यायचं आहे तर जास्त दिवस टिकणार त्याच्यामुळं का. चल बस दीदी. रेडीमेड नाही घ्यायचं. रेडीमेड घ्यायचंच नाही का? हां रेडीमेड तेव्हाच खातात. का बरं? गाडी लावू दे मग. कसं आहे ना तसं पाहू तसा घेऊ मग. रेडीमेड नाही घ्यायचा. हिच्यासाठी हाव त्रिशासाठी हिच्यासाठी पाहिजे होता कपडा पाहिजे. ओढणी वेगळी घालवली. हाव का 450 रुपयात ओढणी वेगळी. तर ओढणीची किती? 60 रुपये मीटर. ते मीटर काय मग म्हणणं मग तू रेडीमेड हे बाय रेडीमेड म्हणलं तर 550 ह्याच्यात लोक जातो. मग तू कपडा पाहून घेऊ एकदा. मग दोन्हीतून एक चॉईस कर तू. हा बा ओढणी हां शिवून मॅच जाईल तुमचं ते. मी मागते. कपडा तुमचा 400-450 पर्यंत कपडा बसेल. बस तू हे पाय जसं हे पाय जसं तुला कपडा पाय पहिले अशी मला नाही चुंडी. समजत. आता फाडून घ्यायचं आहे की नाही. पाहू ना. हां त्रिशो तुला फाडून घ्यायचं का रेडीमेड मग. आता हे बाई हे येत आहे. हा बाई आता शाळेची पॅन्ट तर भेटली मला. हे बाई ही पॅन्ट आहे आणि शर्ट आहे माहिशवान. मस्त शर्ट आहे बाई. हे 80 रुपये मीटर. आणि हा याच्यात होईन का एक हिच्यासाठी तुकडा आहे ना काही कमी. तर एका देऊ. मग किती तर किती मीटर या पहा बरं एकदा होतं का आमच्या दीदीचं त्याच्यात कमीमध्ये पडेल ना का नाही तेवढाच भाव लागेल. चांगला आहे कपडा. हा कपडा चांगला आहे मस्त आहे.
पाहतो ते पहिले होतं का नाही दीदीचं. कितीचा कपडा आहे भैया? नाही बसत वाटत. 1.5 मीटर पण नाही ते. किती लागतो तो? 81. किती लागतो? आपलं कमी आहे ना हा 2 मीटर सांगितलं. 2 मीटर का होऊन जातं मग? 2 मीटर म्हणे का? मग होऊन जाते. सिंगल पण आहे. हा मग हा कपडा जाऊ दे, चालतो हा पण. का दीदी चालतं ना? हां मस्त. आता आलो आम्ही टेलरकडे मस्त त्रिशाचे ड्रेस शिवण्यासाठी. हो आता त्रिशा झाली समोर. चला तळघरमध्ये आहे दुकान त्यांचं. द्या टेलर तोल द्या एकदा. कलर बिलर व्यवस्थित होता. पायाचं बघ. आणि पडिका म्हणतात ते पण मस्त दिली. ते चुनऱ्या गिनऱ्या करतात ना त्यावेळी काढतात. जास्त हा लई मुली ती. थोड्यांची जास्त नाही ना तिला जास्त घरदार चालत नाही तिला काम. नाही चांगलीच सुद्धा ना घेतात. पहिले कपडा पहा तुम्ही मोजून एकदा व्यवस्थित आहे का. हा ना कपडा आहे. कसं ते नाही तर आम्हाला बघ दुकानात आता कुठे काय करू राहिले? हे हालती बाळा हे पाय. हे हालतं हे पाय. ते फिटिंग व्यवस्थित नाही झाली. तिथून निघाला. चल कसं आपलं पण वजन कमी झालं ना है की नाही तिथे. काय पूर्ण व्यवस्थित सांगितलं ना तो. चला चलो.